नगर परिषद यंत्रणा करत काय आहे। दुसरी राजकीय नेते जे लंब्या भोप्याला सांगतात निवडणूक येते तेव्हा। आत्ताच जस्ट लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली, खासदार निवडून आले, आमदार। हे फक्त निवडणुका आले तेव्हाच निघतात का? त्यांनाही थोड्याशा लाजा वाटायला पाहिजे ना। जे कोणी आमदार खासदार किंवा जे कोणी नेतेगिरी या गावामध्ये करतात, थोड्याशा लाजशर्मा राहिल्या असेल तर या सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या। उद्या मत मागायला याल ना, चपलेनं मारण्यासारखे आहेत हे इथल्या लेआउटचे लोक तुम्हाला, म्हणून थोडं लक्ष द्या। आणि प्रशासकीय जे बसलेले आहे नगर परिषद मध्ये, कोणत्या कुंभकर्णीच्या झोपेत आहे? नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आम्ही आलो आहोत आज कावरापेठ येथील बालाजीपुरम नगर मध्ये। हे बालाजीपुरम नगर इथे सगळे पूर्णकडे बघू शकता, घर वगैरे पूर्ण बनलेले आहेत। इकडून दाखवा ह्या रोडच्या अवस्था, या रोडच्या अवस्था बघू शकता। इथं पूर्णतः खड्डे पडलेले आहेत। दुसरी गोष्ट, इथं पाणी जाण्यासाठी नाल्याच्या व्यवस्था बघा तर काहीच नाही। उगाच काहीतरी पाईपलाईन्स टाकल्या पण त्याही काही पाणी बरोबर पास होत नाही। आणि लाईटच्या व्यवस्था, आता काहीतरी एक दोन लाईट तुम्हाला दिसत आहे, पण तेही लोक इथं सांगतील आपल्याला अजून इथल्या समस्या। महत्वाचा विषय असा की इथल्या लेआउट धारकांनी वारंवार कंप्लेंट केल्या आहे। ह्या कंप्लेंटच्या कॉपी आहे माझ्या हातात। जर 2023 पासून इथं यांनी कंप्लेंट दिलेल्या आहे। 2023, 24 आणि आता सध्यामध्ये 25, हे शेवटची 9/6/2025 ची कंप्लेंट आहे, दाखवू शकतो। म्हणजे गत 23, 24, 25 या बालाजीपुरमच्या कंप्लेंट्स होऊन नगर परिषद झोपलेलं प्रशासन, आता तसंच इथं प्रशासक बसलेला आहे। म्हणजे पूर्ण जबाबदारी हे नगर परिषद प्रशासनाची आहे। पूर्णतः झोपला आहे किंवा झोपलेचं सोंग घेऊन बसला आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण इथल्या कंप्लेंट्स करूनही यांच्यावर कोणतीही सुनवाई नाही, फक्त तारकावर तारका। तिथल्या स्थानिक रहिवाशांचं काय म्हणणं आहे ते बघू। कंप्लेंट्स करणारे या इकडे, काय म्हणणं पडलं नगर परिषदचं? नगर परिषद काही नाही, डिस्पॅच घेतात, त्याच्यानंतर काही त्याच्या कॉन्स्टेबल काही भेटत नाही, काही नाही। काय म्हणणं तुमच्या 23 ची कंप्लेंट आहे, 24 ची कंप्लेंट आहे, आता 25 सुरू आहे। रोड साठी आम्ही 2 अप्लिकेशन दिलेला, लाईट साठी दिली, पुन्हा सांडपाण्याची व्यवस्था बरोबर नव्हती त्याची अप्लिकेशन दिली। नंतर प्रशासन आता म्हणतं का आम्ही लेआउट वाल्याकडे तुमचे ते काम आहे, आमचे नाही आहे। लेआउट वाल्याकडे गेला तर ते नगर परिषद करेल असे ते लेआउट वाले म्हणतात। आणि तो हँडवर्क जो नगर परिषदला अजून हँडओव्हर झालेलं नाही असं नगर परिषदचं म्हणणं आहे। त्याच्यानंतर लेआउट वाल्याकडे गेला तर लेआउट वाला म्हणते का हम 1 मई से चालू करेंगे, फिर जुलाई से चालू करेंगे, फरवरी से चालू करेंगे। 1 साल 1 वर्ष पूर्ण बितून गेला ते, म्हणजे टलवाटलवीचे उत्तर। म्हणजे 2-3 वर्षापासून या सगळ्या समस्या सुरू आहे। तुम्ही कंप्लेंट्स करत आहे पण त्याच्यावर कोणताही मार्ग निघत नाही, काहीच नाही। मगाशी एक कोणी ताई होत्या, त्या कुठे गेल्या? बोलवता का थोडं? दुसरा महत्वाचा विषय, यांचे वारंवार तक्रारी करून सुद्धा कोणताही याच्यावर सोल्युशन नाही। तुम्ही मगाशी जे बोलत होते, काय काय प्रॉब्लेम्स आहे ते सांगा। इथे चेंबर लाईन नाही आहे, म्हणजे अर्ध्या ठिकाणी चेंबर लाईन आहेत, अर्ध्या ठिकाणी नाही आहे, त्या फुटलेल्या आहेत। त्याच्यानंतर इथे गाई ढोरांचा त्रास आहे एक, म्हणजे आपण त्यांना सतत हाकलत राहा। आणि मेन आहे रस्ते, जे मुलांना खेळायला किंवा सायकल चालवायला किंवा जाणाऱ्या येणाऱ्याला त्रास होतो। पावसाळ्यामध्ये खूप चिखल असते, एखादी लेडीज स्कूटीने जाताना गाडी घेऊन पडू शकते। लेडीज जवळ छोटे मुलं राहतात, ट्युशनचे मुलं राहतात, कधीही काहीही होऊ शकते। आणि हे इथे झालेलं आहे। आम्ही इथे राहायला आलो तर 6.5 वर्ष झाले, मला आता सप्टेंबर मध्ये 7 वर्ष होतात। आणि 7 वर्षापासून हा एरिया जसा आहे तसाच आहे।
डेव्हलपमेंट काहीही झालेलं नाही. काहीही झालं आणि नाही. तुम्ही प्लॉट जेव्हा घेतला आहात त्यावेळेस विचारणा केली असेल ना लेआउट वाल्यांना की इथे रोड नाली रस्ते लाईटच्या व्यवस्था या राहतील नाही राहतील? हा, आम्ही ते सगळ्या गोष्टी विचारलेल्या आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंट होईल, फक्त ती कमिटमेंट दिलेली आहे त्यांनी. आणि आमच्या आधीपासून इथे लोक राहायला आले, जसे फ्लॅट मधले लोक राहायला आले 2 वर्ष आधी, तर ते पण राहायला आले. तेव्हापासून ते एरिया हा जसा होता तसाच आहे. आणि मला वाटते का अख्ख्या उमरेडमध्ये खरंच हा एक मागासवर्गीय एरिया आहे, जिथे म्हणजे रस्ते नाही, लाईट नाही, त्याच्यानंतर पाण्याची सोय नाही आणि कोणाचंच इथे डेव्हलपरचं स्पेशली इथे काही लक्ष नाही. ते म्हणतात की नगर परिषदला हँडओव्हर झालं आणि नगर परिषदेमधून येतं की आमच्याकडे हे आलेलंच नाही. म्हणजे आम्ही केलेलं आहे. या अशा बनवाबनवीच्या गोष्टी आहे की इथला याच समस्यासाठी 2021 मध्ये आम्हीच उचलला होता विषय. त्यावेळेस थोडेफार रोड लाईट्स हे वगैरे सुरू झालं होतं. त्याच वेळेस नगर परिषद मध्ये म्हणण्यात आलं होतं की त्यावेळेस सीओ होते भगत म्हणून, की जर या लेआउट धारकांनी जर डेव्हलपमेंट केलेलं नाही तर यांचे रिझर्व प्लॉट आम्ही विकून हे डेव्हलपमेंट करून देऊ. त्याच्यानंतर पुन्हा काय झालं तर सगळं जशाच तसंच आहे. इथे काहीही चेंज झालेलं नाही. इव्हन प्रत्येक जण आपापल्या घरासमोर जे जे खंबे आले आहेत तिथे लाईट लावतो. प्रत्येक जण दरवर्षी आपल्या घरासमोर खड्डा पडला तर काही ना काही तिथं आपल्या घरासमोरच्या रोडाची सोय करतो. म्हणजे इथे काहीही डेव्हलपमेंट अजूनपर्यंत झालेलं नाही. नगर परिषदला कंप्लेंट करूनही फायदा नाही. मग ते आम्ही दाखवलं किंवा सांगितलं की 2023-22 पासून तुमच्या कंप्लेंट्स आहेत, 25 सुरू आहे, तरी काही फायदा नाही आहे. हो सर, मी राहायला आली तर आता 6.5 वर्ष झालेलं आहे आणि माझे मुलं छोटेच होते आणि तेव्हापासून मीच नाही, इथल्या लेआउट मधले सगळेच जण तेच सांगतील की इथे डेव्हलपमेंट झालेलं नाही. अजून कोणाला काही समस्या सांगायच्या आहे लेआउट संदर्भातल्या? आमच्या लेआउटमध्ये सर्वात महत्वाची समस्या म्हणजे आमच्या इथे छोटे छोटे मुलांची संख्या जास्त आहे आणि ये जा करणाऱ्याचे जवळपास 8वीच्या पूर्वीचे विद्यार्थी भरपूर आहे. त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी ट्युशनला जातात आणि रात्रीच मॅक्झिमम लाईट्स हे बंद राहतात. ऍक्च्युअली हे काम कोणाचं आहे नगर परिषदचं, परंतु ते लावत नाही. तर मग आम्ही प्रत्येक रहिवासी व्यक्तिगत तो लाईट जर गेला स्वतःच्या स्वखर्चाने लावतो, परंतु डेव्हलपमेंट तर पूर्णच भरतो. महत्वाचा मुद्दा, डेव्हलपमेंट जर पूर्ण भरल्यानंतर जर आम्ही स्वतःच्या खाजगी पैशांनी जर लावत असेल तर मग नगर परिषदचं काम कोणतं आहे हे सर्वात महत्वाचं नाही. नगर परिषदचं कोणतं? आणि दुसरी गोष्ट, लेआउट मालक ज्यांच्याकडे आपण प्लॉट घेत असताना सगळे टॅक्स वगैरे भरूनच तुमच्या रजिस्ट्र्या होतात, यांच्याही तितकीच जबाबदारी आहे. जर नगर परिषदला हँडओव्हर केलं असतं तर हे जबाबदारीपासून पळू शकले असते. कोण? लेआउट मालक. आता हा टेक्निकल मुद्दा नेमका हे तुम्हाला माहिती, म्हणजे इथं हा लेआउट नसून एक झोपडपट्टी आहे असं वाटायला लागलाय का इथल्या रहिवासी? तुम्ही बघा, तुम्ही जर रस्ते दाखवले तर रस्त्याची स्थिती तशीच आहे. म्हणजे एक झोपडपट्टीमध्ये तरी रस्ते आहे, पण इथं महागा मोलाचे प्लॉट घेऊन काही सोय नाही म्हणायला हरकत नाही. म्हणजे खेड्यात तरी चांगले रस्ते काँक्रीटचे आहे, परंतु आमच्या इथं सर्व लोक चांगले म्हणजे वेल लेटेड लोक आहे, परंतु रस्ते इतके, रस्त्याची अवस्था सर खराब आहे. पाईपलाईन नाही आहे, जागोजागी पाणी साचलेलं आहे. डुक्कर दिसले इथं, मला जनावरही दिसले. डुक्कर आणि कुत्र्याची संख्या इतकी आहे की आमचे जे छोटे विद्यार्थी किंवा छोटे मुलं यांना जीवाचा धोका झाला आहे. कुत्र्यांची समस्या सध्या तशी जास्त आहे. घोणस सापाची संख्या इतकी आहे की कधी सांगताना कोणती जीवित हानी होईल याची काही आपण शाश्वती घेऊ शकत नाही. ठीक. अजून कोणाला काही समस्या? खड्डे पडले आहेत, पूर्ण लेआउट मध्येच खड्डे आहे असं म्हणायला हरकत नाही. तिथं तर जास्त, म्हणजे तिथं पडण्याची शक्यता जास्त आहे. तिथं जाण्याची येण्याची काहीच सोय नाही. तिथं गाडी 2 बाईकवाला तर पडण्यातच हे आहे. ठीक. आता हे नगर परिषद वाले म्हणतात की आमच्याकडे हँडओव्हर झालेलं नाही. मग आज आमच्या एरियामध्ये काही गड्डे पाळण्यात आले, झाडं लावण्याकरता उपक्रम चांगला आहे, सरकारचा उपक्रम आहे, सरकारी उपक्रम ते राबवून राहिले, चांगली गोष्ट आहे, वाखाणण्याची गोष्ट आहे त्यांच्याकरता. परंतु जर त्यांच्याकडे हँडओव्हर झालं नाही तर त्या कोणत्या अधिकारानं आमच्या एरियामध्ये म्हणजे गड्डे झाडं लावून राहिले? टॅक्स भरताना तुम्ही नगर परिषदच्या टॅक्स भरताना टॅक्स कसं घेतात? टॅक्स कसं करतात नाही का विचारणा नाही केली नगर परिषद? नाही, अनेक वेळा गेलो आम्ही. टालवा टळवीचे उत्तर सगळे चालू आहेत, आमच्याजवळ प्रूफ्स आहेत सगळं. आजची लढाई नाहीये, मागील 4-5 वर्षापासून आपण त्यावेळेस आपण बातमी घेतली, तुम्ही होते त्यावेळेस, बरोबर. आजची नाही, आम्ही तेव्हा फार कमी संख्या होती, आज
संख्या इतकी वाढली आहे आपल्या लेआउट मध्ये, तर त्या पद्धतीनं इथं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. कारण की आपण टॅक्स देतो ना, टॅक्स देतो, जे काही आहे पाणी कर, लाईट कर, आणखी जे काही आहे यांचे 6 महिने झाले, 2 महिने म्हणजे 1 महिना आम्ही जर समजा आता या समस्येवर निवारण नाही झालं, तुम्ही आता वारंवार कंप्लेंट देऊ नये, समोरच्या पवित्रा काय लेआउट धारकांचा? आता समोरचं आम्ही अगोदर त्याच्यावर अधिक म्हणजे आणखी तसं ऍक्च्युली तर रेरामध्ये वगैरे कंप्लेंट करायला पाहिजे असं आम्हाला वाटते सरळ सरळ. जर ह्या स्तरावर होत नसेल तर ठीक नाही का. अजून हा काय काय ग्राउंडचा ज्या वेळेस ग्राउंड तयार केला त्यावेळेस ते लोक म्हणत होते का आम्ही ते सिक्युरिटी गार्ड ठेवू, ते आम्ही म्हणजे सोयी ग्राउंड म्हणजे हे याला हे म्हणण्यात येते. तर मला वाटते राजूभाऊ पारवे आमदार असताना त्यांच्या निधीतून हा टर्फ तयार करण्यात आला. पण तिथे कुठलीही पोरं येतात आणि ते असे शिवागाडी करतात. आमची मुलं आहेत, आमची छोटी मुलं आहेत, मोठी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना त्यांच्या समोर अशा नाही का शिवागाडी देतात, अभ्यास नाही करू देत, आम्हाला पायथ्याची 5 वाजतापासून उठवतात. आम्ही आज माहितीये 5:30 वाजता उठलो दोघे जण, कारण आवाजामुळे म्हणजे आम्हाला इथं त्यांनी एक गार्ड ठेवायला पाहिजे, टायमिंग ठेवायला पाहिजे. ज्यावेळेस करायचं होतं त्यावेळेस म्हटलं होतं त्यांनी का आम्ही गार्ड ठेवू, आम्ही संडास बाथरूमची सोय लावून, पोरं कुठं बी करतात. या संदर्भात कधी राजू पारवेंकडे कंप्लेंट वगैरे केली आहे? म्हणजे बोललो आहो मी, पण ते त्यांना तेवढं म्हणजे आम्ही नगर परिषद मध्ये गेलो आहोत, तिथे पण केलं आहे, गेट वगैरे तोडलं होतं. पण कितीही कंप्लेंट करून वगैरे काही फायदा नाही, काहीच फायदा नाही. आमच्या मुलांना खेळू नाही देत, बाहेरचीच येतात आमची मुलं इथे असे बाहेर खेळतात. बघा जागा आहे, ऍक्च्युली गार्डनची जागा. बघा, नगर परिषदकडे वारंवार तक्रार करून या बालाजी पुरम नगर कावरापेठ मध्ये यांचा या लेआउट मध्ये राहणाऱ्या लोकांचं कोणी ऐकणार नाही. या समस्या किती आहे त्या बघितल्या. इथं प्रशासक बसलाय, प्रशासक म्हणजे शेवटी माणसंच आहे, तेही घरात राहतात, तेही कोणत्या लेआउट मध्ये राहत असेल. काय समस्याला यांना सामोरं जावं लागतं जे सगळे बोलून दाखवले की साप, डुकर, इथं असणारा कचरा, रोड मध्ये नसल्यामुळे रोड पडण्याची, लहान लहान मुलांना घेऊन पडणारे असे कितीतरी प्रकरण आहे. नगर परिषद यंत्रणा करत काय आहे? दुसरी, राजकीय नेते जे लंब्या लंब्या भोप्याला सांगतात, निवडणूक येते तेव्हा. आत्ताच जस्ट लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली, खासदार निवडून आले, आमदार निवडून, हे फक्त निवडणुका आले तेव्हाच निघतात काय? त्यांनाही थोड्याशा लाजा वाटायला पाहिजे ना. जे कोणी आमदार, खासदार किंवा जे कोणी नेतेगिरी या गावामध्ये करतात, थोड्याशा लाजशर्मा राहिल्या असेल तर ह्या सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. उद्या मत मागायला याल ना, चपलेनं मारण्यासारखे आहेत हे इथल्या लेआउटचे लोक तुम्हाला, म्हणून थोडं लक्ष द्या. आणि प्रशासकीय जे बसलेले आहे नगर परिषद मध्ये, कोणत्या कुंभकर्णीच्या झोपेत आहेत? सामान्य माणसं 22 पासून कंप्लेंट करत आहेत, 23, 24, आज 25 सुरू झाला आहे. 3-4 पोरं होऊन गेले असते, पण तुम्हाला जाग नाही आला अजून. तुम्हाला लाशर्मा राहिलाय काहीतरी? नगर परिषद मध्ये बसलेले जे कोणी अधिकारी असेल, जनाची नाही तर मनाची, या लोकांच्या सेवेसाठी म्हणून तुम्ही तिथे बसलेले आहात. यांची सेवा करावं म्हणून गळगंप पगार तुम्हाला मिळते, आणि काहीतरी त्या लेआउट धारकाकडून पैशाची लेनदेन होते तुम्हाला, म्हणून याच्यावर लक्ष नाही देत. अरे इथे या लेआउट वाल्यांचे जे राखीव प्लॉट आहे ते विका आणि हे सगळं डेव्हलपमेंट करून द्या, या समस्या दूर करा. जर थोडीशी लाजशरम वाचली असेल तर. धन्यवाद. द मॅक्स साठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.